प्रथमतः मी हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांचं समर्थनही करतो की अत्यंत उत्कृष्ट प्रकारे त्यांनी आपल्या भावना आज व्यक्त केलेल्या आहेत आणि त्यांनी जे काही काळं फासलं तर ते करत असताना त्यांनी यांच्या मागची भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे की कुठंतरी महाराष्ट्राची देशाची एक वेगळी परंपरा आहे आणि ह्या परंपरेमध्ये आपल्या धर्माची पताका ही घेऊन जात असताना या अनेक लोकांनी कुठंतरी आपलं संपूर्ण जीवन धर्माकरता समर्पित केलं आणि आज नाही केलं. हे गेल्या 30-40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी काही काही लोकांनी अगदी कुठलंही कुटुंब न बघता ते स्वतःचं संपूर्ण जीवन फक्त भगव्या ध्वजाकरता समर्पित केलं आहे, धर्माकरता समर्पित केलं आहे, पांडुरंगाकरता केलं, प्रभू रामचंद्राकरता केलं आहे. आणि हे करत असताना कुणीतरी उठतो, जो पक्ष कुठंच नाही कशातच नाही, कुणीतरी याचा माणूस उठतो त्यालाही कुणी खात नाही, पण तो उठून डायरेक्ट असा यादी वाचतो जसं काय त्याला कुठला तरी अधिकार कुणीतरी शासकीय अधिकारी असा का दिला, एखादा कुणीतरी इन्कम टॅक्सचा अधिकारी असेल किंवा कुठला पोलीस आयुक्त आहे आणि तो गुन्हेगारांची यादी वाचतो. अशा प्रकारे यादी वाचण्याचं काम त्या व्यक्तीने केलं आणि त्यामुळे बापूंनी जे केलं आहे तर बापूंचा आम्ही खऱ्या अर्थानं एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं सकल हिंदू समाजाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो की अत्यंत योग्य भूमिका ही बापूंनी बजावली, योग्य रीतीने त्याचं केलं. आणि इथून पुढच्या काळामध्ये असं जर कुणी ह्या साधू संतांबद्दल जर बोलत असेल, बापूंनी त्यांच्यावर वैयक्तिक त्यांचं नाव घेतलं म्हणून नाही केलं, पण बापू ज्या लोकांना आदर्श मानतात, या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांना आदर्श मानतात, ह्या लोकांच्या बद्दल बापूंच्या भावना दुखवल्या गेल्या आणि त्यामुळं बापूंनी आज कुठेतरी ह्या पद्धतीनं कुठेतरी आपला एक निषेध व्यक्त केलेला आहे. त्यामुळे बापूंचं आम्ही समर्थन करतो. आणि हे जे लोक बोलणारे आहेत यांना बोलायला कोण लावतं, धर्माबद्दल बोलायला कोण लावतं, धर्माच्या विरोधात बोलायला कोण लावतं, याचा देखील कुठेतरी आता जनतेसमोर या लोकांचा चेहरा सुद्धा समोर येणं गरजेचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.